नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. अर्थातच विषय आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात ज्यांचं नाव सध्या गाजतंय ते विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह अर्थात जालिंदर सुपेकर. आता हे जालिंदर सुपेकर कोण? तर वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा, म्हणजेच हगवणे कुटुंबातील शशांक, सुशील आणि करिश्मा यांचे मामा, म्हणजेच राजेंद्र हगवणे यांचे मेव्हणे आणि लता हगवणे यांचा भाऊ. आता या जालिंदर सुपेकर यांचं नाव चर्चेत येण्यामागचं कारण काय? तर प्रत्येक वेळी जालिंदर सुपेकर यांचं नाव घेऊन आपल्या दोन्ही सुनांना या सासू सासऱ्यानं छळलं होतं. राजेंद्र हगवणे म्हणायचे माझे मेव्हणे बडे पोलीस अधिकारी आहेत, तर लता हगवणे म्हणायच्या की आमचा बाप वर बसलाय. आता एवढं सगळं म्हणत असतानाच यांच्या जोडीला हे शशांक आणि सुशील हे दोघं देखील मामाच्याच नावाचा वापर करून इतरांना धमकी द्यायचे. शशांक हगवणेने तर वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांना प्रत्येक वेळी मामाची धमकी दिली. 2 कोटींची जी मागणी जमीन खरेदीसाठी यांनी वैष्णवी हगवणेच्या कुटुंबाकडे केली होती, त्यावेळी देखील या शशांकनं मामाच्याच नावाचा वापर केला होता. आता हे मामा आणि भाचा हे नातं तसं बघितलं तर जिव्हाळ्याचं, म्हणजेच भाच्याला घडवण्यात मामाचा हात आहे अशी बरीच उदाहरणं आपण आतापर्यंत ऐकली. पण भाच्यांना बिघडवण्यात देखील मामाचा हात आहे अशी देखील उदाहरणं आपण ऐकलेली आहेत. हे काय पुराण काळापासून चाललेलं आहे, काय काल परवापासून नाही. अगदी महाभारतातलाच विचार करा ना. दुर्योधनाने हाक मारली मामा, की तिकडं शकुनी मामाने हाक मारायची भांजे. हे मामा भांजे जे नातं आहे, हे नातं चांगल्या विचारांना धरून असलं तर चांगल्या गोष्टी घडतात आणि वाईट विचारांना घडून असलं तर कारनामे घडतात. म्हणून मामा भांजेचा कारनामा महाभारतात बघितला होता, आता कलियुगात देखील बघायला मिळतोय. आणि तो कारनामा म्हणजेच याच सुपेकरांनी आपल्या दिवट्यांना म्हणजे भाच्यांना त्यांना शस्त्र परवाना मिळावा यासाठी त्यांच्या शस्त्र परवान्याच्या फाईलवर सही केली. आता हे सही रे सही आहे का? नाही, हे सगळं खोटं आहे. हे अख्खं प्रकरणच वेगळं आहे. भले आता सुपेकरांनी हात झटकले असले तरी सुपेकरांचा याच्यात कसा हात आहे याचा कच्चा चिट्टाच माझ्या समोर आहे. म्हणून लाईव्ह शेवटपर्यंत पहा. आणि मामा भांजेचा हा कारनामा मी आता तुम्हाला सांगणार आहे, ज्याचं लाईव्हचं नावच आहे भाच्यांच्या कमरेला बंदुका. ही तर सुपेकर मामाची कृपा. दादा आता दिलेला शब्द पाळा आणि मामाचा गाशा गुंडाळा. आता काय घडलं हे अख्खं प्रकरणच मी तुमच्या समोर उघड करणार आहे. बघा, मामा जालिंदर सुपेकर ते कोण आहेत आता? तर विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह, मोठं पद आहे, IPS अधिकारी. त्यांच्याकडं अतिरिक्त कार्यभार कुठल्या पदाचा होता? तर कारागृह उपमहानिरीक्षकाचा. आणि त्यामध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक हे 3 कारागृह होते. पण कालच गृह खात्यानं म्हणजेच गृह विभागानं त्यांना दणका दिला आणि त्यांचा अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेतला. आता ते का काढला हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. कारण या सुपेकरांचं नाव सुरुवातीपासून चर्चेत आलं ते वैष्णवी हगवणे या प्रकरणात घडलेल्या आणि या प्रकरणात आरोपी असलेल्या हगवणे कुटुंबाशी. हगवणे कुटुंबानं वारंवार याच मामांच्या नावानं सुनांना धमक्या दिल्या आणि छळलं. मयुरी हगवणे हिनं आपल्या तक्रारीत देखील या मामाचा अप्रत्यक्ष उल्लेख केलेला आहे. आता कालच अनिल कसपटेंनी देखील या शशांक हगवणेच्या बायोडाटाच्या जन्मपत्रिकेत देखील खाली सुपेकर मामा
असा उल्लेख होता असं म्हटलेलं आहे. आता काय झालं नेमकं ते सांगतो. या राजेंद्र हगवणे यांच्या पोरांना माज, सत्ता आणि पैसा इतका प्रिय की त्या माध्यमातून ते काहीही करतील. तो एक व्हायरल झालेला डायलॉग आपण ऐकला होता सुशील हगवणेचा. घोड्यावर बसतो बघा मान टाकून आणि बाप त्याच्या हातात घोड्याची लगाम देतो आणि मग तो घोड्यावर रपेट करतो. त्यावेळी तो बोलतो ना, काय मी बापाच्या जीवावर उड्या मारतोय, बाप माझा, मी काय पण करेन, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही करा. आता काय झालं नेमकं तर या शशांक हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनीही शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला. म्हणजे यांना काय पाहिजे होत्या? बंदुका पाहिजे होत्या. कशाला पाहिजे होत्या? यांना कुणाचा धोका आहे आता कळलेला आहे, यांच्यापासूनच अनेकांना धोका आहे. आता झालं असं, हे ज्या ठिकाणी राहतात म्हणजे वाकडमध्ये, त्या ठिकाणी आहे काय प्रॉब्लेम तर ते पुणे ग्रामीण मध्ये आहे आणि पौड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत यांचं घर येतं. आता मुळातच 2022 मध्ये यांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला, पण पुणे ग्रामीण पोलिसांनी मात्र हा अर्ज फेटाळून लावला. आता यांना बंदुका तर पाहिजेत, मग करायचं काय? मग यांनी क्लुप्ती लढवली. यांनी आयडिया काय केली? यांनी खोट्या पत्त्याचा वापर केला. म्हणजेच काय? थोडक्यात त्या शशांकनं मी वारजे इथं राहतोय म्हणजे पुणे शहरात असा खोटा पत्ता दाखवला आणि त्या सुशीलनं मी कोथरूडमध्ये राहतोय म्हणजे पुणे शहरात असा खोटा पत्ता दाखवला. आता हे सगळं करताना यांनी काय केलं हे पण सांगतो. आता खोटा पत्ता जर घरचा दाखवायचा असेल तर तुम्हाला तिथं आपण राहतोय, भाड्यानं असो किंवा प्रत्यक्षात मालकीचं घर असो, याचा भाडे करार तर दाखवावा लागेल. म्हणून या शशांक हगवणेनं 12 ऑक्टोबर 2022 रोजी वारज्यातील सागर दांगट यांच्याशी भाडे करार केला. 1 BHK फ्लॅट साठी 3,500 रुपये दर महिन्याचं भाडं आणि डिपॉझिट 10,000 रुपये मोजलं. आता 13 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजे दुसऱ्याच दिवशी शस्त्र परवान्यासाठी पोलीस आयुक्तालयात अर्ज केला. नंतर 17 ऑक्टोबर 2022 ला अर्ज पडताळणीसाठी हा अर्ज वारजे पोलीस ठाण्यात आला. आता 15 नोव्हेंबर 2022 ला कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर हा अर्ज सहीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयाकडे गेला. शस्त्र परवान्याच्या NOC मध्ये राजेंद्र हगवणे नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे शशांकचे वडील राजेंद्र हगवणे याची सही आहे. 22 नोव्हेंबर 2022 ला पोलीस आयुक्तांची मंजुरी मिळाली. अपर पोलीस आयुक्तांची अर्जावर सही झाली आणि शशांकला शस्त्र परवाना मिळाला आणि त्यांनी पिस्तुलीची खरेदी केली. हे झालं शशांक हगवणेचं. आता यावेळी पुणे पोलीस आयुक्त कोण, अतिरिक्त पोलीस आयुक्त कोण होतं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी शेवटपर्यंत लाईव्ह ऐका. आता त्याचा भाऊ सुशील राजेंद्र हगवणे याने परवाना कसा मिळवला? 28 सप्टेंबर 2022 यानं काय केलं? या पठ्ठ्यानं कोथरूड मधील अनंत कंधारे यांच्याशी भाडे करार केला. 1 रूम किचन फ्लॅट 5,000 रुपये भाडं, 10,000 रुपये डिपॉझिट मोजलं. 30 सप्टेंबर 2022 ला शस्त्र परवान्यासाठी कोथरूड पोलीस ठाण्यात अर्ज केला. 19 ऑक्टोबर 2022 ला कोथरूड पोलिसांकडून हा अर्ज पोलीस आयुक्तालयात गेला. 1 नोव्हेंबर 2022 ला पोलीस आयुक्तांची मंजुरी मिळाली. अपर पोलिसांची सही झाली आणि सुशील हगवणेला शस्त्र परवाना मिळाला. या शस्त्र परवान्याच्या NOC वर सही म्हणून कुणाची
म्हणजे कुणाचं नाव होतं माहितीये, कोणी सही केली? त्याची पत्नी मयुरी हगवणे. म्हणजेच एकीकडे बापानं शशांक हगवणेला एनओसी मिळावी म्हणून सही केली आणि एकीकडं मयुरी हगवणे म्हणजेच पत्नीनं सुशील हगवणे या आपल्या पतीच्या नावाच्या एनओसी साठी सही केली. आता सही रे सही किती आहे याच्याकडे आपण बघूयात. ऍक्च्युली या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एकंदरीतच यामध्ये असं गंबाल घडलंय, गौड बंगाल, की ते ऐकताना आता तुम्हाला पण हसू येईल. एकतर मुळातच हे दोन्ही परवाने जे मिळालेले आहेत या दोन्ही परवान्यांवर सही कुणाची आहे? पोलीस आयुक्त. ज्यांचं नाव काय होतं त्यावेळी? कोण होते पोलीस आयुक्त? अमिताभ गुप्ता. पुण्यामध्ये 2020 ते 2022 या लॉकडाऊन काळामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता होते. त्यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त कोण होते? यांचे मामा जालिंदर सुपेकर. आता झालं असं की या दोघांना पुणे ग्रामीण मधून अर्ज करूनही शस्त्र परवाना मिळत नाही बोलल्यानंतर यांनी डोकं चालवलं पुणे शहरातून मिळवूयात. मग एकानं वारज्यातनं आणि एकानं कोथरूडमधनं खोटे पत्ते आपल्या घराचे सादर केले आणि हे खोटे पत्ते सादर करून अर्ज देखील दिले. आता विशेष म्हणजे जेव्हा याचा अर्ज, या दोघांचाही अर्ज वारजे पोलीस ठाण्यात गेला तेव्हा तिथल्या पोलिसांनी कोणत्याही प्रकारची खातरजमा केली नाही. हे खरंच त्या पत्त्यावर राहतात का बाबा? काही पडताळणी केली नाही. डायरेक्ट अर्ज पोलीस आयुक्तालयात पाठवून दिला. आता झालं असं, वारजेतनं अर्ज आला शशांक हगवण्याचा पोलीस आयुक्तालयात आणि कोथरूडमधनं अर्ज आला सुशील हगवण्याचा पोलीस आयुक्तालयात. आता पोलीस आयुक्तालयात त्यांचा मामाच बसलाय ना. आता त्या काळात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून होते जालिंदर सुपेकरच. मग एकतर शस्त्र परवाना देण्यासाठी 5 जणांची समिती असते. यामध्ये पोलीस आयुक्त असतात, सह पोलीस आयुक्त असतात, अतिरिक्त पोलीस आयुक्त असतात, पोलीस उपायुक्त प्रशासन असतं आणि परवाना विभागातील 1 जण, अशा 5 व्यक्ती असतात. आता यातली मेन व्यक्ती अतिरिक्त पोलीस आयुक्त, या दोघांचाही मामा म्हणजे जालिंदर सुपेकर. झालं असं की जेव्हा हा शस्त्र परवान्याचा अर्ज यांच्याकडे आला तेव्हा तो खालून वर जातो. परवाना विभागातली व्यक्ती, मग पोलीस आयुक्त प्रशासन, मग अतिरिक्त पोलीस आयुक्त, मग सह पोलीस आयुक्त आणि सगळ्यात शेवटी पोलीस आयुक्त, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरनी वर जातो. इथं अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून स्वतः जालिंदर सुपेकर खुर्चीत बसले होते. अर्ज आला, यांनी सह्या ठोकल्या. आता या बाबतीत जेव्हा हे कळलं की या दोघांनीही घरचे खोटे पत्ते दाखवून शस्त्र परवाना मिळवला, तेव्हा त्यावेळी कोण पोलीस आयुक्त आणि कोण अतिरिक्त पोलीस आयुक्त होतं याचा तपास झाला आणि नावं पुढे आली अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर. आता जालिंदर सुपेकरांनी केलेलं स्पष्टीकरण तर अगदीच वेगळं आहे. म्हणजे अगदी हातच झटकलेत. म्हणजे जणू काही मी भाच्यांना मदतच केली नाही. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात देखील जेव्हा जालिंदर सुपेकरांचं नाव सुरुवातीला येत होतं त्यावेळी प्रत्येक वेळी सुपेकरांनी काय म्हटलेलं आहे? ते माझे दूरचे नातेवाईक आहेत, या प्रकरणाचा आणि माझा काही संबंध नाहीये, मला देखील 2 मुली आहेत, हे जालिंदर सुपेकरांचं म्हणणं होतं. त्यावर अजितदादांना जेव्हा हे कळालं की सुपेकरांचं नाव या प्रकरणात चर्चेत येत आहे तेव्हा अजितदादांनी स्वतः जालिंदर सुपेकरांना तंबी दिली, जर या प्रकरणात तुमचं नाव किंवा तुमचा संबंध किंवा तुमचे फोन कॉल्स किंवा जरा जरी कुठं तुमचं या प्रकरणाशी काहीतरी कनेक्शन आहे हे जर आढळलं तर हयगय केली जाणार नाही, कारवाई केली जाईल.
हे सगळं झालं. नंतर चर्चा होत राहिली. काल तर गृह खात्यानं त्यांचा अतिरिक्त उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार देखील काढून घेतला. आणि आज सकाळी बघतोय तर नवीनच प्रकरण हाती आलं. या दोघांच्या कमरेला ज्या बंदुका आहेत त्या बंदुका यांना मिळाल्यात ज्या शस्त्र परवान्यामुळं, त्या शस्त्र परवान्यावर सही मामाचीच. आता काय म्हणतोय मामा यांचा? शस्त्र परवान्यासाठी अर्ज स्थानिक पोलीस ठाण्यात केला जातो. मान्य आहे. म्हणजे शशांकनं वारजेला केला, सुशीलनं कोथरूडला केला. पोलीस ठाण्यातून तो पोलीस उपायुक्तांकडे येतो. मान्य आहे. तो आला. नंतर तो मंजुरीसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त या नात्यानं माझ्याकडे आला. मान्य आहे. मग मी तो प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे मांडला आणि त्यांनी मान्यता दिल्यावर अंतिम सही म्हणून अतिरिक्त आयुक्त या नात्यानं मी केली. यात महत्वाची भूमिका वारजे आणि कोथरूड पोलिसांची आहे. त्यांच्याकडून तो प्रस्ताव आला होता. कसे हात झटकले बघा. म्हणजे याला जबाबदार कोण आहे? अमिताभ गुप्ता आणि स्थानिक पोलीस स्टेशन. माझा काही संबंध नाहीये. अरे यांना शस्त्र परवाना मिळण्यामाग तुमचा संबंध नाही असं कसं म्हणताय? जेव्हा तुमच्या समोर अर्ज आला तेव्हा शशांक राजेंद्र हगवणे आणि सुशील राजेंद्र हगवणे ही नावं समोर आल्यानंतर हे माझे भाचे आहेत असं तुमच्या डोक्यात आलं नव्हतं? अहो त्या भाचे आहेत म्हणून तर तुम्ही त्यांचा प्रस्ताव घेऊन अमिताभ गुप्तांकडे गेलात आणि सही करायला लावली. आणि आता म्हणतात ते जबाबदार आहेत, त्यांनी दिला, माझा काय संबंध. त्यांनी दिल्यानंतर मी सही केली. आता आणखी खरं तर बघा, म्हणजे पोलीस आपले धन्य आहेत. वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी आणि कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी धन्य तुम्ही. म्हणजे या दोघांनी तुम्हाला फसवलं हे तुम्हाला कळलंच नाही. गेली 3 वर्ष कमरेला बंदुका लावून डान्स करतात, फिरतात बोंबलं तिकडे तिकडे. हे बघा त्या 2 बंदुका पण तुम्ही पोस्टर पाहताय त्याचं. आता या 2 बंदुका घेऊन हे 3 वर्ष धिंगाणा घालतायत. कुठे डान्स कर, कुठे इकडे फिर, कुठे तिकडे फिर. या दोघांनी तुम्हाला कसं गंडवलं कळलंय का? यांनी खोटे घरचे पत्ते तुम्हाला दिले, पण तुम्ही एकदा सुद्धा त्याची खातरजमा करायचा विचार सुद्धा केला नाही. विचार सोडा, तुम्हाला वाटलं सुद्धा नाही की जाऊन खरंच बघावं की हे या ठिकाणी राहतात का. राहतायत वाकडला, म्हणजे पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत, म्हणजे पुणे ग्रामीण मध्ये. आणि अर्ज पत्ता कुठला दाखवलाय? पुणे शहरातला, वारजे आणि कोथरूड मधला. म्हणजे तुम्हाला यांनी गंडवलं. आता गंडवलं का गंडवून घेतलं हे तुमचं तुम्हालाच माहिती. अरे जेव्हा शस्त्र परवाना द्यायचा असतो तेव्हा तो माणूस खरंच त्या पत्त्यावर राहतोय का याची खातरजमा करण्याची वारजे पोलीस निरीक्षकांची जबाबदारी नव्हती का? कोथरूड पोलीस निरीक्षकांची जबाबदारी नव्हती का? पोलीस आयुक्तालयाकडे अर्ज सादर करण्यापूर्वी, पाठवण्यापूर्वी हे दोघे जण खरंच याच पत्त्यावर राहतायत याची खातरजमा करावीशी तुम्हाला वाटली नाही का? म्हणजे किती खोटं प्रकरण केलं बघा. सागर दांगट असो किंवा ते अनिल कंदारे असो, या दोघांना काय पैसे मिळाल्याशी मतलब आहे. यांना भाडं मिळालं, 10,000 डिपॉझिट मिळालं, विषय संपला. आम्हाला काय करायचंय? तुम्ही त्या तिथं राहा नाहीतर नका राहू. भाडे करार घेतला, अर्जाला जोडला, एकानं वारजे पोलीस स्टेशनला दिला, एकानं कोथरूड पोलीस स्टेशनला दिला. यांनी पण डोळे मिटल्यासारखं बरोबर पडताळणी न करता, खातरजमा न करता दोन्ही अर्ज घेतले, पोलीस आयुक्तालयाकडे पाठवून दिले. आता यात सुद्धा या भाच्यांनी मामाचं नाव वापरलं नसेल. कशावरून? आमचा मामाच आहे तिथं, तुम्ही फक्त अर्ज पाठवा हो. आता मामा अतिरिक्त पोलीस आयुक्त, वारजेचे पोलीस निरीक्षक, कोथरूडचे पोलीस निरीक्षक करणार काय? कारण की अतिरिक्त पोलीस आयुक्त बोलल्यावर सल्यूटच करायचा ना. आता त्यांचेच भाचे बोलल्यावर चणे फुटाणे दिल्यासारखं शस्त्र परवाने द्यायची वेळ आली यांच्यावर. घ्या बाबा, जा अर्ज घे. दिले अर्ज, अर्ज पाठवून दिले, परवाने पण मिळाले.
बर, हे सगळे मिळाल्यानंतर आता यांना कळलं 3 वर्षांनी, अर हे खोटे होते बरं का, या पत्त्यावर हे राहतच नाहीत, हा खोटा पत्ता आहे. आता हा खोटा पत्ता आहे हे 3 वर्षांनी वारजे आणि कोथरूड पोलीस स्टेशनला कळालं. म्हणजे वैष्णवी हगवणे यांचं प्रकरण जर घडलं नसतं तर यांच्या कमरेला ज्या बंदुका आहेत त्या बंदुका खोटे पत्ते सादर करून यांनी मिळवल्या, हे कुणालाच कळलं नसतं. पण मामांची कृपा, मामा मला बंदूक पाहिजे, हा भांजे, की लगेच घे तुला काय पाहिजे, लगेच शस्त्र परवाने यांना मिळाले सुद्धा. आता मला इतकंच म्हणायचंय, आता कारवाई करा. नुसते गुन्हे दाखल होऊन चालणार नाही. त्या शशांकवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, त्या सुशीलवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. माझी पुढची मागणी आहे, ज्या वारजे पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी डोळे मिटून यांच्या पत्त्याच्या खातरजमा न करता पोलीस आयुक्ताकडे अर्ज पाठवला, त्यांची पहिली चौकशी व्हायला पाहिजे. कुणाच्या दबावाखाली त्यांनी हा अर्ज पाठवला? सुशील हगवणेचा शस्त्र परवान्याचा अर्ज, त्याचा पत्ता राहता याची खातरजमा आणि पडताळणी न करता कुणाच्या दबावाखाली त्याचा अर्ज पोलीस आयुक्तालयात पाठवला, याची चौकशी व्हायला पाहिजे. सुपेकर, स्थानिक पोलीस स्टेशन मधून हे अर्ज आले ना, आता त्या दोन्ही अर्जांवर पूर्णपणे तुमच्या सह्या आहेत, याचाच अर्थ तुमची पण चौकशी व्हायला पाहिजे. भाचे म्हणून तुम्ही यांना दिलीत, पण त्या भाच्यांना हे विचारलं का की तुम्ही जो पत्ता दाखवला याच्यात तिथे तुम्ही राहतच नाही, आणि तुम्हाला तर त्यांच्या घरचा पत्ता माहिती, की तुमचे दूरचे नातेवाईक जरी असले तरी फार जवळचे आहेत, हे यांच्याकडनं कळलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्राला. कारण की प्रत्येक वेळी तुमचं नाव घ्यायचे, आमचे मामा, आमचा बाप वर बसलाय, माझे मेहुणे, तुमच्या नावानं धमक्या दिल्या इथे यांनी, दोन्ही सुनांना छळलं, आणि आता तुम्ही हात झटकताय. तुम्ही याच्यावर सही करताना हा विचार का नाही केलात? नावाच्या खाली जो पत्ता असतो तो पत्ता चुकीचा आहे, तो पत्ता खोटा आहे. हे दोघेही वाकडमध्ये राहताय, ते तुम्हाला माहित नाही का? याचाच अर्थ तुम्ही सुद्धा या प्रकरणात सामील आहात. राहिली गोष्ट अमिताभ गुप्ता यांची, आता यांच्याबद्दल तर काय बोलायलाच नको. हे महाशय असे आहेत की यांच्याविषयी इतक्या तक्रारी आहेत. मध्ये एक RTI कार्यकर्ते किंवा भाजपचे पदाधिकारी ज्यांनी, सुधीर आल्हाट म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी ACB कडेच यांच्या मालमत्तेची चौकशी करावी म्हणून तक्रार केली होती. शेवटी प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आणि त्यात तथ्य देखील आढळलं. काय सापडलं त्यामध्ये माहितीये तुम्हाला? काय सांगू तुम्हाला. एक तर पुण्यातलं अमेनोरा टाउन, आता अमेनोरा टाउन इतकं महागडं, त्या टाउनशिप मधील स्वीट वॉटर व्हिला प्रकल्पात या अमिताभ गुप्तांनी प्लॉट घेतला आणि त्यावर आलिशान व्हिला उभारला, ज्याची किंमत आहे 25 ते 30 कोटी. नंतर मुंबई सांताक्रूज या ठिकाणी 5 स्टार फ्लॅट आहे, ज्याची किंमत आहे 22 कोटी. नंतर विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी आणि संपत्ती या अमिताभ गुप्तांच्या नावावर आहे. अशी 300 कोटींची संपत्ती या अमिताभ गुप्तांच्या नावावर आहे. हे अमिताभ गुप्ता पुण्यात होते ना, तेव्हा यांनी 800 ते 1000 शस्त्र परवाने वाटले आणि एका एका परवान्यामाग 15 ते 20 लाख रुपये घेतले, असा आरोप सुधीर आल्हाट यांनी या अमिताभ गुप्तांवर केलाय. म्हणजे बघा, शस्त्र परवाने खैरात वाटल्यासारखे वाटत होते. अरे कशाला बीडला नाव ठेवताय? बीड काय आणि पुणा काय? मध्ये नाही का आपल्याला ते कैलास फड, निखिल फड, हवेत गोळीबार, इकडे बार काढ, तिकडे बार काढ, बार बार बार. मग नंतर त्या ठिकाणी नवनीत कावत आले, ज्यांच्याकडे शस्त्र परवाने होते म्हणजे बेकायदा, ते रद्द केले आणि बाकीच्याला पण तंबी दिली, जर याचा गैरवापर, चुकीचा वापर झाला तर तुमची काही खैर नाही.
अरे पण बीड काय घेऊन बसलाय? या पुण्यात सुद्धा तेच चालू आहे. 800 ते 1000 शस्त्र परवाने. अरे काय खैरात होती काय? का चणे फुटाने वाटत होतात? का प्रसाद होता? या शस्त्र परवाना पाहिजे, या 15 ते 20 लाख द्या, बंदूक घेऊन जा. अरे चाललंय काय? यांच्या कमरेला ज्या आता नको त्या लोकांच्या कमरेला बंदुका लटकतायत ना, त्यातनं एखादी गोळी सुटली आणि एखादा सर्वसामान्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? हे अमिताभ गुप्ता गेले इथून निघून 2022 ला, इकडे दिल्या बंदुका वाटून शस्त्र परवाने, आणि ते सुपेकर पण निघून गेले. या अमिताभ गुप्तांनी याच्या आधी पण बराच उद्योग केलेला आहे. आपल्याला आठवत असेल, ते गृहप्रधान सचिव होते, गृह विभागाचे प्रधान सचिव होते. त्या काळी काय केलं त्यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय आणि ईडी च्या रडारवर असलेल्या वाधवान कुटुंब, आठवते तुम्हाला सगळ्यांना कोरोना काळात, हे वाधवान कुटुंब मुळातच अधिक अडकलेलं या सगळ्या मनी एक्सटॉर्शन मध्ये, आणि सीबीआय आणि ईडीच्या रडारवर असलेल्या या वाधवान कुटुंबाला लॉकडाऊन काळात या अमिताभ गुप्ता जे गृहप्रधान सचिव होते, या महाशयांनी काय केलं होतं? यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली होती. म्हणजे सगळी कोंबली होती घरात पोलिसांनी. आठवते का? दांडकी घेऊन पोलीस रस्त्यावर फिरायची, कोण दिसला की मारलं दांडकं. आणि या कुटुंबाला मात्र सही शिक्क्याचं पत्र दिलं. कशासाठी? महाबळेश्वरला फिरायला जाण्यासाठी. आता त्यावेळी यांनी यांच्या अधिकाराचा गैरवापर केला, त्यावेळी हे वादात सापडले होते. नंतर एका मुलाखतीत म्हटले, माझ्यासाठी तो विषय संपला, तो एक इन्सिडेंट होता. अरे तुम्हाला बोलायला सोपं होतं, पण तरी देखील यांचं डिमोशन नाही, यांचं डेप्युटेशनच होत गेलं, नंतर प्रमोशनच होत गेलं. पुढे तर हे कुठे आले? पुण्यातच आले डायरेक्ट पोलीस आयुक्त बनून. नंतर यांनी माजी राज्य कारागृह प्रमुख आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था म्हणूनही काम केलेलं आहे. पण आता सध्या कुठे आहेत माहिती? हे सध्या आहेत ITBP मध्ये. म्हणजेच काय? इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. तिथं IG आहेत, इन्स्पेक्टर जनरल, आणि डेप्युटेशनवर त्यांची नियुक्ती आहे, तिथं प्रतिनियुक्ती आहे त्यांची. म्हणजे हे असे अमिताभ गुप्ता एकीकडं कोट्यवधींची संपत्ती, एकीकडं खैरात वाटल्यासारखे शस्त्र परवाने वाटले, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महाशयांचा आणखी एक कारनामा सांगतो. हे जेव्हा 2020 आणि 2022 या 2 वर्षात जेव्हा या पुण्यात पोलीस आयुक्त होते, तेव्हा यांनी एक सेंचुरी मारली होती. कसली माहिती आहे? मकोका लावण्याची सेंचुरी. मकोकाचं शतक, मकोकाचे शतकवीर म्हणून अमिताभ गुप्ता यांचं नाव घेतलं गेलं होतं. काय केलं होतं यांनी? 100 टोळ्यांवर, 100 गुन्हेगार टोळ्यांवर मकोका लावला होता. त्यापैकी 657 जणांवर मकोकाची कारवाई झाली. आता मला एक प्रश्न पडलाय, पुण्यातल्या 100 टोळ्यांवर जर मकोका लागला असेल आणि एवढे गुन्हेगार ज्यांना मकोका अंतर्गत कारवाई झाली असेल, तर मग पुण्यात तर एकदम सापच व्हायला पाहिजे होतं, गुंडगिरी मुक्त. पुण्यात गुंडगिरी होताच का म्हणे? 2022 ते 2025 चा आलेख काढायचा का? कोयता गँगनी काय धुमाकूळ घातला, किती खून झाले, किती दरोडे पडले, किती अत्याचार झाले, किती मोलेस्टेशन झालंय, काढायचं का? पुण्यातली गुन्हेगारी संपली आहे का? 2022 ते 2025 मध्ये गुन्हे तर होतातच आहेत ना. मग या टोळ्यांचं केलं काय? टोळ्यांचा काय लोळ्या केल्या का सगळ्या? काय केलं काय? 657 गुंडांवर जर मकोका लावला तुम्ही, 100 टोळ्यांवर जर मकोका लावला, तर पुण्यातला सगळा सापच व्हायला पाहिजे होता गुंडगिरीचा भाग. पण तरीही गुंड आहेतच, तरीही दहशत आहेतच. मग कसं काय म्हणताय तुम्ही? याचा अर्थ मकोका कारवाई अंतर्गत करताना सुद्धा यांनी काहीतरी आर्थिक उद्योग केलेले होते, हे स्पष्ट आहे. शस्त्र परवाने वाटताना आर्थिक उद्योग, मकोका लावताना आर्थिक उद्योग, आणखी बरेच बेहिशेबी बेनामी संपत्ती, हे एवढं सगळं या अमिताभ गुप्तानी केलं, गेला निघून. आणि हे जालिंदर सुपेकर, या जालिंदर सुपेकरांनी आपले भाचे आहेत, भाचेंना दिला शस्त्र परवाना, पण जरा सुद्धा विचार केला नाही की या भाच्यांनी घरचा खोटा पत्ता दिलाय,
आणि या खोट्या पत्त्याचा वापर करून यांनी शस्त्र परवाना मिळवलाय, पण याचा विचार यांनी केलाच नाही. आता मला प्रश्न पडलाय तो अजितदादांचा. आता अजितदादा, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मला आठवतंय ज्यावेळी या प्रकरणात या सगळ्यांचं नाव आलं होतं आणि या सगळ्यांचं नाव येता येता सुपेकर मामांचं नाव आलं, त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात, सुपेकर, जर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तुमचं जरा जरी कुठं कनेक्शन सापडलं, जरा जरी संबंध सापडला, जरा जरी तुम्ही निकटवर्ती आहात हे कळालं, तर तुमची हायगाई केली जाणार नाही, कारवाई होईल. आम्हाला वाटलं काल जी झाली कारागृह अतिरिक्त महा उपनिरीक्षकाचा जो काय कार्यभार काढून घेतला, आम्हाला वाटलं तेवढीच कारवाई होती. नाही, आता कारवाई व्हायला पाहिजे. तो तर ट्रेलर होता दादा, आता पिक्चर दिसला पाहिजे. या जालिंदर सुपेकरांनी खोट्या पत्त्यावर, ज्यांनी विना शस्त्र परवाना म्हणजे खोट्या पत्त्यावर शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल केले, त्या भाच्यांच्या अर्जावर सही केलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही जालिंदर सुपेकरांवर कारवाई करणार का? आणि दादा, तुम्ही दिलेला शब्द पाळता, अख्खा महाराष्ट्र ऐकतो. ज्याला खासदार बनवायचंय बनवता, ज्याला पाडायचंय त्याला पाडता, ज्याला आमदार बनवायचंय बनवता, ज्याला पाडायचंय त्याला पाडता, सगळं करता तुम्ही. आता जालिंदर सुपेकरांवर कारवाई तुम्ही दिलेल्या शब्दानुसार व्हायलाच पाहिजे. दादा, दिलेला शब्द पाळा. आता मामाचा गाशा गुंडाळा. कारण असं जर हे होत राहिलं, नातेवाईकांना देणं, शस्त्र परवाने वाटणं, याला सोडवणं, त्याला आत टाकणं, या सगळ्या जर गोष्टी घडत गेल्या, तर नेमकं हे महाराष्ट्र राजकारणी, गुंडपुंड आणि पोलीस यांच्यासाठीच आहे की काय, असा सगळा प्रश्न निर्माण होईल. म्हणून आता मात्र यांना कोणाला वाचवू नका आणि सोडू पण नका. म्हणून माझी एवढीच विनंती आहे, जालिंदर सुपेकर यांच्यावर आता या प्रकरणी कारवाई व्हायला पाहिजे. आणि ती कारवाई दादा फक्त तुम्हीच करू शकता, कारण की तुम्ही दिलेला शब्द पाळता. यांच्या भाच्यांच्या कमरेला आलेल्या बंदुका त्या आता काढून घेतल्या जातीलच, शस्त्र परवाने रद्द होतीलच, आणि यांना त्या खोट्या पत्त्यावर राहायला पाठवा. खरं घर आहे ना, ते खरं घर यांचं नाही ना, खोटं घर आहे हे यांचं खरं घर आहे, तिथं पाठवा. आणि वारजे आणि कोथरूड या पोलीस ठाण्यांपैकी कोणत्या पोलिसांनी या दोघांच्या अर्जाची पडताळणी न करता, घराच्या राहत्या पत्त्याची पडताळणी न करता यांचा अर्ज पुढे पाठवला, त्यांची पण चौकशी करा. आणि हे तुम्हीच करू शकता. म्हणून या भाच्यांच्या कमरेला ज्या बंदुका लटकतायत, ही सुपेकर मामांची कृपा आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता वाट बघतोय अजितदादा, तुम्ही दिलेला शब्द कधी पाळताय त्याची. कारण भाच्यांच्या कमरेला बंदुका ही सुपेकर मामाची कृपा. दादा, दिलेला शब्द पाळा, मामाचा गाशा गुंडाळा. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.